नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याच्या आसपास ही चर्चा असणार आहे. वक्तव्य नेमकं हेच आहे की आपल्या कार्यकर्त्यांना चिंतन शिबिरामध्ये शरद पवार यांनी तयार राहण्याचे आदेश दिलेले आहेत. तयार राहायचं म्हणजे नेमकं कशासाठी, तर निवडणुकांसाठी, आणि मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असं त्यांनी सूचित केलेलं आहे, संकेत दिलेले आहेत. नेमका त्याचा काय अर्थ आहे आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये याची आपण चर्चा करणार आहोत. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या प्रतिक्रिया #बेधडक फेसबुक आणि ट्विटरवरती तुमच्या या प्रतिक्रिया कळवा. त्यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्ही या कार्यक्रमामधून तुमच्यासमोर आणणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये डॉक्टर राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. आपल्यासोबत शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार आहेत, आणि सुरेश भटेवरा, ज्येष्ठ पत्रकार, भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. गिरीश बापट सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. भाजपकडनं त्यांची भूमिका जी काय आहे ती मांडणार आहेत. आपण या चर्चेला सुरुवातीला करणार आहोत. खरं तर सुरेश भटेवरा, तुमच्यापासून जी काही परिस्थिती राजकीय दिसते आताच्या या सगळ्या काळामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो सकाळी म्हटलेलं पवारांचं जे काही वाक्य होतं त्याच्यावरनं तुम्हाला काय वाटतंय की हे जे संकेत आहेत पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेले, ते केवळ एक संघटनात्मक पातळीवरचे संकेत म्हणायचे की खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना करायला सांगितलेली आहे? मंदार अशी परिस्थिती आहे की बरोबर आज 18 तारीख आहे. मागच्या महिन्याच्या 19 तारखेला म्हणजे 19 ऑक्टोबरला निकालही जाहीर झाले नव्हते. त्याच्या अगोदर प्रफुल्ल पटेलांनी मुलाखत घेऊन जाहीर केलं की भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा द्यायची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने मानसिक तयारी केलेली. त्याला उद्या बरोबर महिना पूर्ण होणार आहे. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे आज सकाळी शरद पवारांचं असं वाक्य आहे की जे टीव्हीवर पाहायला मिळालेलं आहे सगळ्या महाराष्ट्राला, की हे सरकार चालवण्याचा मक्ता काही राष्ट्रवादीने घेतलेला नाही. आता हे मध्यावधी निवडणुकीचे संकेत आहेत की काय, हा विश्लेषणाचा भाग झाला. प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे मक्ता दिला आहे हे कधी कोणी बोललं नव्हतं. आणि भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊनही ते जणू काहीतरी अस्पृश्य पक्ष आहे अशा पद्धतीने मधल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं वागणं होतं. आता असं आहे, आपल्या घरी पाहुणे येणार आहेत म्हणून स्वयंपाक करून ठेवायचा, आणि तो स्वयंपाक करून झाल्यानंतर ते पाहुणे येतच नाहीत आणि ते म्हणतात की आम्ही अभक्ष भक्षण करणार नाही. अशी स्थिती जेव्हा कळते तेव्हा अशा प्रकारची काहीतरी जी प्रतिक्रिया बाहेर येते ती पवारांच्या तोंडून आज व्यक्त झालेली दिसते. याच्यामध्ये एक भाग मला दिसतोय की पडद्याच्या मागे अनेक घटना घडत असतात. बीजेपी आणि राष्ट्रवादी यांची जी काही बोलणी जी आपल्या कोणालाच माहिती नाही, त्याच्यामध्ये कुठेतरी एखादा स्पार्क उडाला असेल. त्या स्पार्कची व्हिज्युअल अशा प्रकारची प्रतिक्रिया आज पवारांची आपल्या समोर आलेली आहे, आणि त्याचं विश्लेषण आज आपल्याला करावं लागणार. नक्की. तुम्ही अगदी नेमक्या शब्दांमध्ये आणि शेलक्या शब्दांमध्ये सगळं मांडलेलं आहे की स्पार्क सुद्धा उडालेला आहे, आणि व्हिज्युअल स्पार्क तो पवार यांच्या वक्तव्यांमधनं दिसलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे. भाऊ तोरसेकर, काय तुमची प्रतिक्रिया काय या सगळ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत? खरं तर अगदी थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय की अशा प्रकारचं पवारांचं काही म्हणणं नव्हतं. म्हणजे पुन्हा एकदा राष्ट्रवादीची वेगळी काही भूमिका आहे. आपण शशिकांत शिंदेंना सुद्धा विचारणार आहोत, पण तुमचं या सगळ्या परिस्थितीवरचं निरीक्षण काय? शरद पवारांचं आपण जर गेल्या 40-50 वर्षाचं राजकारण बघितलं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला लागते की ते एखादा शब्द वापरतात, त्याचा जो प्रचलित अर्थ असतो त्याच्या नेमकं उलट्या टोकाला जाऊन अर्थ आपण घ्यायचा असतो. त्यामुळे सुरेश भटेवरांनी सांगितलं ते बरोबर आहे की 19 ऑक्टोबरला जेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांबरोबर झालेल्या निकटवर्तीयांच्या बैठकीनंतर निर्णय घोषित केला की राज्यात राजकीय स्थैर्य पाहिजे आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी हे काँग्रेसला पाठिंबा देणार आहे. आता पवारांनी राजकीय स्थैर्य असा शब्द वापरला त्या क्षणी आपल्याला कळलं पाहिजे की त्यांना राजकीय अस्थिरता निर्माण करायची आहे. इतकं सोपं होतं. ज्यांनी पवारांच्या राजकारणाचा अभ्यास केलाय त्यांना हे नेमकं कळत होतं. म्हणजे मी त्यावेळेला 2-3 चॅनेलवर हे स्पष्टपणे बोललो होतो की पवारांनी आपली भूमिका जाहीर केली की मला राजकारणात अस्थिरता निर्माण करायची आहे
असा त्याचा अर्थ होता आणि आज त्याची त्यांनी कबुली दिली. पण या दरम्यान मी एक थोडीशी गोष्ट तुम्हाला जुनी सांगतो. 1979 साली ज्यावेळेला जनता पार्टी फुटली आणि जनता दल एस म्हणून निर्माण झालं होतं, चरणसिंगांचा पक्ष, आणि काँग्रेसमधला दुसरा गट होता यशवंतरावांचा, त्यांनी एकत्र येऊन सरकार बनवलं आणि इंदिरा गांधींनी त्याला बाहेरून पाठिंबा दिला. त्यावेळेला पहिल्यांदा बाहेरून पाठिंब्याची व्याख्या झालेली आहे आणि यावेळेला पण शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. आपण बाहेरून हा शब्दाचा अर्थ समजून घेतला नाही. त्यावेळेला त्या शपथविधीनंतर आपल्या राष्ट्रपती भवनाच्या बाहेर इंदिरा गांधी निघाल्या. त्यावेळेला त्यांना त्या दूरदर्शनच्या रिपोर्टरने विचारलं की तुमचं आजच्या सरकारबद्दल काय मत आहे. तर त्यांनी 3 शब्दात उत्तर दिलं होतं की इलेक्शन्स आर द राऊंड द कॉर्नर. निवडणुका जवळ आल्या. त्याच्यानंतर 2-2.5 महिन्यांनी ज्या वेळेला लोकसभेत त्या सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायची वेळ आली तेव्हा इंदिराजींनी पाठिंबा काढून घेतला. पुन्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही सरकारला बनवायला पाठिंबा दिला होता, मग आता कसा काढून घेतलात. त्या म्हणाला मी बनवायला पाठिंबा दिला होता, चालवायला नाही. आज पवारांचं वाक्य लक्षात घ्या तुम्ही. ते म्हणतायत की मी स्थिर सरकारसाठी पाठिंबा दिलाय पण हे सरकार चालवायचा मागता मी घेतलेलं नाही. या मोजक्या शब्दात इतक्या दिवसानंतर इंदिरा गांधींची व्याख्या जशीच्या तशी पवार वापरतायत हे लक्षात घेतलं तर याचे परिणाम आणि आपल्याला सगळं समजू शकतं. याचे परिणाम नेमके काय होतील ते पण आपण तपासूया. पण शशिकांत शिंदे, तुम्हाला काय म्हणायचं? आतापर्यंत जी चर्चा झाली, राजीव वाघमारेंना सुद्धा मी विचारणार याच्यावरची प्रतिक्रिया, पण खरं तर तुमची प्रतिक्रिया घ्यायची कारण तुम्ही तिकडे होतात. कुठल्या अर्थाने तुम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे शब्द जे काही आहेत ते म्हटले मक्ता घेणार नाही, घेतलेला नाहीये, हे सगळे शब्द जे आहेत किंवा तयारीला लागा असं त्यांनी जे म्हटलेलं आहे, तुम्ही कशा पद्धतीने हा अर्थ काढलेला आहे? नाही, एकूण आपण जर बघितलं तर फक्त त्या संपूर्ण शिबिरामधले काही मोजकेच शब्द आपण त्या ठिकाणी न्यूजमध्ये वापरलेले आहे. आम्ही जी शिबिर घेतलं ते वेध भविष्याचा या संदर्भातून जी चर्चासत्र झालं. सध्याची राजकीय परिस्थिती, भविष्यात काय होऊ शकतं याच्या संदर्भामध्ये चर्चासत्र होतं. पवार साहेबांनी पहिल्या सुरुवातीला काय सध्याची राजकीय परिस्थिती सांगितली. एक मुद्दा आपण लक्षात घ्या, जे 2 मुद्दे आपण बघितलाय की मक्ता आम्ही घेतलेला आहे का, दुसरा हे सरकार स्थिर होऊ शकतं का. पहिल्या प्रथम मी सांगतो, पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात पहिल्या वेळेला 19 तारखेला ज्यावेळेला जनतेने कौल हा बहुमताचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस वगैरे ह्या सर्व पक्षाला बाजूला ठेवून या ठिकाणी भाजपला दिलेला आहे आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये जनतेचा कौल म्हणून आत्ताच्या सध्या परिस्थितीत परत निवडणुका ह्या परवडणाऱ्या नसल्यामुळे, निवडणुका कोणाची मानसिकता कोणत्या पक्षाची नसल्यामुळे या असलेल्या बहुमत पक्षाला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. आजही ती चर्चा झाली. या चर्चेमध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं गेलं की भाजपला आपण स्थिर सरकार म्हणून या ठिकाणी पाठिंबा देण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे. यामध्ये काय होऊ शकतं ह्या जर तरचा विषय तिथं निर्माण झाला. त्याच्यातले ते शब्द आहेत. एक, ज्यावेळेला विश्वासार्हक ठराव मंजूर करण्याच्या बाबतीमधला मुद्दा आला तेव्हा भाजपला संधी होती. स्थिर सरकार चालवण्याच्या संदर्भामध्ये या बाबतीमध्ये भाजपने निर्णय घ्यायचा होता की कोणाचा पाठिंबा घ्यायचा. मग तो शिवसेनेचा घ्यायचा का राष्ट्रवादीचा घ्यायचा का राष्ट्रवादीने तटस्थ राहायचं, हे सर्व भूमिका त्या वेळेला स्पष्ट झाली असती. पण तो विश्वासार्ह ठरावाची संधी भाजपने त्यावेळेला महाराष्ट्र जनतेला किंवा राज्याला या ठिकाणी दाखवण्या घेण्याची घालवली. त्यांनी बहुमताच्या जोरावर या ठिकाणी सरकार मंजूर झालं, विश्वासार्ह ठराव मंजूर झाला असं जाहीर केलं. त्यामुळे आजही ती अस्थिरता कायम राहिली अशी चर्चा संपूर्ण राजकीय म्हणजे तुमचं तिथे असं मत पडलं का की भाजपनं खरं तर आवाजी मतदान न घेता प्रत्यक्षात सांख्यिक दृष्ट्या मतदान घ्यायला हवं आणि समोर दाखवायला पाहिजे होतं जनतेला महाराष्ट्राच्या? मी हेच सांगितलं. आजच्या शिबिरामध्ये हीच चर्चा होती. 2 मुद्दे त्याच्यात आले. एक, आता या संदर्भामध्ये भविष्य काळामध्ये काय चर्चा होऊ शकते. एक तर भाजपने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जी काही समीकरणं त्यांच्या माध्यमातून आहे ती त्यांनी करावी. राष्ट्रवादीची पहिल्या शिबिरामध्ये हीच भूमिका होती. आपण जो शब्द दिलेला आहे स्थिर सरकारचा, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. आता कोण काय त्याच्याबद्दल चर्चा करते याला आम्ही महत्व देत नाही. ठीक आहे, आपण चर्चा करावी लागणार आहे. त्याचं कारण 2 मुद्दे अजून स्पष्ट करून द्या ना.
दुसरा मुद्दा असून स्पष्ट करायचा आहे की त्यांनी जे सांगितलं की मक्ता घेतलेला नाही, राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा द्यायचा की तटस्थ राहायचा हा मुद्दा ज्यावेळेला आम्हाला स्पष्ट करता आला नाही, शिबिरामध्ये या बाबतीमध्ये चर्चा झाली, सरकार चांगल्या पद्धतीने चालवलं तर राष्ट्रवादी त्या पद्धतीने पाठिंबा देईल. पण जर सरकारमध्ये आज दुष्काळाचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्याचबरोबर या ठिकाणच्या वेगवेगळ्या मराठवाड्याच्या प्रश्नाच्या संदर्भातून सरकारची भूमिका काय असेल, राज्य चालवताना चांगले निर्णय घेतले तर सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका राहील, राज्य चालवताना जर चुकीचे निर्णय झाले तर राष्ट्रवादी त्याच्या विरोधात घेईल. ही अस्थिरता किंवा स्थिरता हा आमचा प्रश्न, हा वैचारिक प्रश्न, हा विकासाच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या असलेल्या भूमिकेवर राहणार आहे. दुसरा, आता ते जो मुद्दा मांडला गेला की मक्ता घेतलेला नाही, राष्ट्रवादीच्या त्या शिबिरामध्ये पवार साहेबांनी एवढंच सांगितलं की या भूमिकेच्या माध्यमातून जर सरकारची भूमिका वेगळ्या पद्धतीने दिसली तर राष्ट्रवादीने काही त्या ठिकाणी पाठिंबा घ्यायचा, काही मक्ता घेतलेला नाही. चुकीचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी त्याला नाही, ठीक आहे. विरोधात जाईल. ही तुमची भूमिका तुमची मान्य आहे. या भूमिकेबद्दल तुमचे वरिष्ठ नेते, तुम्ही अनेकदा याच्यावरती बोललेले आहात, राजू वाघमारे, सातत्यानं ही जी भूमिका आहे म्हणजे कुठेतरी आम्ही तरी गोंधळात पडतोय. म्हणजे आम्हाला माहित नाही की बाकीचे प्रत्येक पक्ष तुम्ही ज्यावेळेला एक एक भूमिका घेता त्यावेळेला तुमची प्रत्येक भूमिका प्रत्येक वेळेला त्या वेळेला योग्य वाटते तुम्हाला किंवा ती स्थिर आहे असं वाटतं. पण मुळात ह्या सगळ्या गोल वाटायला लागल्या सगळं. आता राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा जी भूमिका आहे ती सुद्धा आम्हाला कुठेतरी गोंधळात पाडणारी आहे. तुम्हाला ती गोंधळात पाडणारी आहे का? नाही, आम्हाला गोंधळात पाडणारी नाही आहे ती. कारण पवार साहेबांचं जर व्यक्तिमत्व आपण बघितलं आणि ह्याच्या अगोदरचं व्यक्तिमत्व आणि गेल्या काही वर्षामधलं पवार साहेबांचं व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर मी थोडं तुम्हाला पाठीमागे घेऊन जातो की याच्यापूर्वी पवार साहेबांची राष्ट्रवादीवर असलेली पकड आणि आताची पवार साहेबांची राष्ट्रवादीवर असलेली पकड याच्यामध्ये कुठेतरी फरक पडलेला आहे. कारण पवार साहेबांची ही स्टेटमेंट आली ज्यावेळी अजित पवारांची स्टेटमेंट पेपरमध्ये आली की आम्ही जो निर्णय घेतलाय, त्यांनी जो विश्वासदर्शक ठराव करायचा होता तो त्यांनी आवाजी मतदानाने न करता मोजून करायचा होता, जे आता शशिकांत शिंदे साहेब म्हणाले. आणि त्यांना अजित पवारांचं हे वाक्य होतं की आम्ही मुद्द्यावर पाठिंबा देऊ. सगळ्यात पहिली गोष्ट की ज्यावेळी राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला त्यावेळी त्यांनी हे शब्द वापरले, आम्ही बिनशर्त पाठिंबा देतो स्थिर सरकारसाठी. याचा अर्थ काय की तुम्हाला कुठच्याही अटी आम्ही घालत नाही आहोत, तुम्हाला योग्य त्या प्रकारे तुम्ही सरकार चालवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय. म्हणजे त्यांनी ती भूमिका तिकडे मांडली. आता अजित पवारांचं ज्यावेळी वक्तव्य आलं आणि गेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो शक्ती प्रदर्शनाचा डाव मांडला अजित पवारांच्या बाजूनी, त्याच्यानंतरची पवार साहेबांची भूमिका जर आपण बघितली तर त्या भूमिकेला कुठेतरी धरसोड वृत्ती पवार साहेबांनी चालू केली आहे असं दुर्दैवाने म्हणणं हे भाग पडतंय. कारण त्याला त्या घटना कारणीभूत आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की धरसोड वृत्ती सुरू आहे. वाघमारे साहेब, आपण बोलू नका. मला एक सांगा, तसं असतं तर मुख्यमंत्र्यांच्या कारभाराविषयी राजीनामा ज्या वेळेला अजितदादांनी दिला होता, पवार साहेबांनी निर्णय दिला म्हणून ते त्यावेळेचं मुख्यमंत्री आणि काँग्रेस आणि आघाडीचं सरकार स्थिर झालं. जर तसं पवार साहेबांची पकड नसती तर त्याच वेळेला या ठिकाणी मुख्यमंत्री बदलाचे संकेत झाले असते तर आपल्याला ही वेळ आलीच नसती. नाही, शिंदे साहेब आजही पवार साहेबांची पकड आहे. पवार साहेबांच्या सारखं नेतृत्व असल्यामुळे राष्ट्रवादीला त्याची चिंता नाही. नाही, ठीक आहे. एक आणखीन आपल्यासोबत गिरीश बापट सुद्धा आहेत. गिरीश बापट, तुम्ही पवारांचं वक्तव्य जे आहे त्याच्याकडे तुम्ही कसे बघताय, भाजप कसं बघतोय? कारण अत्यंत महत्वाचं असं वाक्य आहे. त्यांनी एकीकडे म्हटलं की स्थिर सरकार देणं हा काही आम्ही मक्ता घेतलेला नाही, त्या पलीकडे जाऊन त्यांचं असंही म्हणणं आहे की सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी म्हटलं की कामाला लागायचं आहे, तयारी ठेवा आणि कदाचित मध्यवर्ती निवडणुका होतील, अशा पद्धतीचे संकेत देणारी ही सगळी वाक्य होती. तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय? असं आहे की राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हे वेगवेगळ्या अँगलनी काम करतात, फार मुत्सद्दी आहे आणि आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल. सरकारचं काय व्हील वगैरे ही चर्चा आपण नंतर करू, पण पक्ष संघटना इंटॅक्ट राहून सक्रिय राहिली पाहिजे. आणि म्हणून देखील शरद पवारने हे वक्तव्य केलं असेल की आता निवडणूक झाली, हारलो, झोपू नका, जागृत राहा, निवडणुका कधी पण येऊ शकतात. हा एक मुद्दा आहे. दुसरा असा आहे
की मला असं वाटतं की ह्या राज्यामध्ये काँग्रेस असो, एनसीपी असो, शिवसेना असो आणि जनता असो, कोणालाही नजीकच्या काळात निवडणुका नकोय. जनतेने स्पष्ट बहुमत दिलं नाही, निम्म्यापेक्षा अधिक जागा दिल्या नाहीत कोणाला, पण जो कल दिलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने या राज्यामध्ये आपलं सरकार चालवावं असं जनमत आपल्याला दिसतंय. कारण सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. 123 जागा त्यांनी निवडून आणल्या आणि 7 जणांचं समर्थन आहे. हे खरं आहे की निम्म्यापेक्षा जास्त जागा आता भारतीय जनता पार्टीकडे नाहीत. आणि म्हणून अनेकांना, म्हणजे मी तर सभागृहातला साक्षीदार आहे, मी सभागृहात त्या सर्व घटनांमध्ये सक्रिय होतो. असा आहे की सामान्य माणसाला विधानसभेतले नियम माहीत नसतात. जर त्यांना मतांची विभागणी मागायची होती तर त्याला एक काळ असतो. शिवसेनेने सभात्याग केला होता विरोधी पक्ष नेत्याच्या ह्याच्यावर, आणि काँग्रेसची गडबड चालली होती सभागृहात गोंधळ करण्याकरता. एनसीपी शांत बसून होती आणि आम्ही सगळ्या तयारीत होतो. जो देईल पाठिंबा तो देईल, नाही देईल तो नाही देईल, मतदानात एकदा होऊन जाऊ द्यात, पण कोणालाच निवडणुका नको होत्या. सगळ्यांना स्थिर सरकार पाहिजे, सगळ्यांना आता जनतेने निवडून दिलेलं भाजपचं सरकार पाहिजे. म्हणून त्यावेळची सगळ्या हालचाली ह्या नियमाप्रमाणे होतात. तसं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मतदानात होते बहुमत असं म्हटलं जातं त्यावेळेला 28 सभासदांनी हात वर करून उभं राहून पोल मागायचा असतो. आता त्यांनी मागितलं नाही तर काय आम्ही त्यांना सांगायला जाऊ का की तुम्ही पोल मागा म्हणून? त्यांना काही नियम माहित नाहीत का सगळ्यांना? म्हणजे जे बोललं जात आहे सुरेश भटेवरा, तुम्ही जो मगाची शब्द प्रयोग केला होता की कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा जे काही बोलणी आहे त्याच्यामध्ये काहीतरी खटके उडाले असतील, स्पार्क उडाले असं तुम्ही मगाशी म्हटलात. सरतेशेवटी गिरीश बापट सुद्धा जे म्हणतात त्याच्यावरनं एक अर्थ काढता येऊ शकतो का की प्रत्येक पक्षाला निवडणुका नको असल्याने केवळ हे सरकार तरलं, असा त्याच्यातनं अर्थ आपण काढू शकतो? मग हे बघा, गिरीश बापटांबद्दल पूर्ण आदर राखून मी बोलतो. प्रत्यक्ष वास्तव काय, भारतीय जनता पक्षाकडे 122 अधिक काय जे अपक्ष वगैरे मिळून 130-32 लोक आहेत. म्हणजे सरकार जमवण्या एवढं 145चं बहुमत नाही. राष्ट्रवादीची भूमिका संदिग्ध आहे, काँग्रेस विरोधात आहे, शिवसेनेला स्वतःलाच माहित नाही की ते नेमके कुठे आहेत, म्हणजे विरोधात आहेत की आपल्याला सत्तेत जायचं आहे, अशा परिस्थितीत एकूण सिच्युएशन आहे. आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना जर राष्ट्रवादीचा पाठिंबा गुप्तपणे किंवा उघडपणे आमच्याकडे नकोय अशा प्रकारची जर भूमिका असेल तर त्यांनी सरळ राज्यपालांकडे जाऊन माझ्याकडे बहुमत नाही, हा माझा राजीनामा, ही आयडियल सिच्युएशन. ते करायचं धाडस देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? नाही. मग ही भ्रूण हत्या होऊ नये मुख्यमंत्र्याची, त्याच्यामुळे शिवसेना काय राष्ट्रवादी काय आपले खेळ खेळायला त्यांनी सुरुवात केली आहे. आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पुरतं जर बोलायचं झालं तर मला या ठिकाणी शशिकांत शिंदे त्यांना विचारायचं की चिंतन बैठकीमध्ये काय मूड होता मला माहित नाही, पण मागच्या 19 ऑक्टोबरला शरद पवारांनी जेव्हा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली तेव्हापासून गेला महिनाभर त्या पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. तळातले जे कार्यकर्ते आहेत की जे मैदानामध्ये शिवसेना, भाजप आणि इतर सगळ्याच पक्षांशी लढले, त्यांच्या अजून जखमा ओल्या आहेत काही काहींच्या, अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना नेत्यांनी काहीतरी आयडिया केली, ही गोष्ट काही फार भावलेली नाही. की ज्या नेत्याला आपण देशाचा पंतप्रधान व्हावं असं स्वप्न पाहिलं तो नेता आता राज्यामध्ये मोदींची बी टीम म्हणून आपल्याला काम करायला लावतो, असं जेव्हा अस्वस्थता पक्षामध्ये जाणवायला लागली, मग चिंतन बैठकीत राज्य सरकार स्थिर होईल की नाही ते बाजूला राहू द्या, आपला पक्ष पहिल्यांदा स्थिर झाला पाहिजे, याच्यासाठी पण पवारांनी हे वक्तव्य केलेलं असू शकतं. मला वाटतं हे जी काय मी भूमिका किंवा मत मांडतोय याच्याशी शशिकांत शिंदे कितपत सहमत आहेत मला माहित नाही, पण ते आपल्याला अधिक सांगू शकतील. नाही, नक्की आपण शशिकांत शिंदेना सुद्धा हा प्रश्न विचारूयात. एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. #बेधडक वरती फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. त्या प्रतिक्रिया सुद्धा आम्ही या कार्यक्रमामधनं चर्चेमधनं तुमच्या समोर आणू एका छोट्याशा ब्रेक नंतर.
बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय शरद पवार यांनी मध्यवर्ती निवडणुकीचे जे संकेत त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत, हे संकेत कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित आहेत की भाजप साठी सुद्धा एक गर्भित इशारा म्हणून आहेत की शिवसेनेनं सुद्धा या संकेताबद्दल आसपास काही विचार करावा अशी परिस्थिती आहे. या सगळ्याचा आपण धांडोळा घेतोय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शशिकांत शिंदे तुम्हाला विचारायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ज्या सातत्यानं बदलत्या भूमिका आहेत त्याच्यामुळे जो संभ्रम निर्माण होतोय, एकूण राजकीय स्थिरता तुम्ही त्याआधी म्हटलेला होता, अगदी निकाल येण्याच्या दिवशीच दुपारी तुम्ही राज्य स्थिर व्हावं म्हणून जो काही तुमचा निर्णय सांगितला होता, त्याच्या पार्श्वभूमीवर आजची ही जी सगळी चर्चा आहे, ही चर्चा तुम्हाला असं वाटत नाही का की संभ्रम निर्माण करणारी आहे? कदाचित हा तुमचा एक राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो? नाही, यामध्ये एक तर आम्ही पहिल्यापासून जी स्टेटमेंट केलेलं आहे, ज्या भूमिकेची आहे त्या भूमिकेमध्ये आजही बदल नाही. ही अस्थिरता किंवा संभ्रम आपण सगळेजण निर्माण करतात. दुसरा मुद्दा, मगाशी भाऊ तोरसकर जे म्हणाले त्या मताशी मी एवढंच सांगणार आहे, ही अवस्था कार्यकर्त्या नेत्यामध्ये सुद्धा होते. आपण आता संभ्रम अवस्था जी निर्माण झाली त्यामध्ये उत्तर शोधूया. एक, आज भाजपचे सरकार आलेलं आहे, त्यांना सरकार कसं स्थिर करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी शिवसेनेची साथ घेतली तर राष्ट्रवादीची साथ घेण्याची गरज लागणार नाही, हा एक पर्याय. दुसरा पर्याय आहे, त्यांना जर त्या ठिकाणी अपक्ष वगैरे ह्या सर्वातून काम करायचं झालं तर त्या पद्धतीने ते करू शकतात, हा दुसरा पर्याय. तिसरा, मग राष्ट्रवादीची साथ बाहेरून किंवा तटस्थ राहून त्या ठिकाणी करावी. आम्ही भूमिका एवढीच सांगितली, आज सगळ्या पक्षांच्या लोकांची मानसिकता, जनतेची मानसिकता कुठे निवडणुका होऊ नये म्हणून या संदर्भातून फक्त स्थिरता यासाठी पाठिंबा दिलेला आहे. भूमिकेच्या बाबतीतून जर सरकार चांगलं चाललं तर निश्चितपणे चांगल्या कामाला पाठिंबा राहील. जर सरकार चांगलं चालवण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेताना चुकीचे निर्णय झाले, याचा अर्थ असा होतो ना शशिकांतजी, याचा अर्थ असाच होतो, तुम्ही तीन पर्याय म्हटले, खरं तर दोनच पर्याय आहेत. एकच मिनिट, खरं तर दोनच पर्याय आहेत. अजून सांगतो, चौथा पर्याय सांगतो. चौथा पर्याय असा आहे, मग चौथा पर्याय असा राहतो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा पद्धतीने सरकार स्थापन होऊ शकतं का? तिथे सुद्धा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जरी आघाडी झाली, मग जातीवादी पक्ष शिवसेना आहे त्याला सुद्धा बरोबर घेऊन तुम्ही कसे केले याच्यावर चर्चा होईल आणि ते संख्याबळ गाठू शकत नाही. आजच्या घडीला सर्व निर्णय प्रक्रिया घेण्याचा अधिकार किंवा बहुमत गाठण्याचा अधिकार हा भारतीय जनता पक्षाला असल्यामुळे ही सर्व सत्तेची चक्र किंवा चर्चा ही त्यांच्या माध्यमातून फिरते आहे. आणि या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे आम्ही, त्या भूमिकेच्या मध्ये आज आपण जे सांगतोय त्या पद्धतीने. दुसरी मागच्या वेळेला चर्चा होती की चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी राष्ट्रवादी तडजोड करते का? गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादीला ज्या पद्धतीने भ्रष्टाचारी म्हणून सांगितलं गेलं. नाही शशिकांतजी, तुम्ही हे सगळं मान्य आहे. निवडणुकीच्या वेळेला जे गंभीर आरोप करण्यात आले, ज्या आरोपांवरनं मतं मागण्यात आली, त्याबरोबरीनं संघवाले म्हणून सुद्धा हिणवण्यात आलं भाजपला आणि त्याच संघवाले, भाजप, अर्धी चड्डी हे सगळे शब्द वापरल्यानंतर आता तुम्ही त्यांना बिनशर्त विनाट पाठिंबा देताय आणि आता म्हणताय की तुम्ही सरकार म्हणजे थोडक्यात तुमच्यावरतीच अवलंबून आहे ना सरकार आजच्या परिस्थितीला. ही सगळ्यांनी मान्य केलेली. आता दुसरा मुद्दा होता तो मी तुम्हाला सांगतो. पवार साहेबांनी हे पण सांगितलं की केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आता आलेलं आहे, यांना काय चौकशी करायची एकदा सगळ्यांनी करून द्या आणि ती चौकशी एकदा जनतेच्या समोर येऊन राष्ट्रवादीची जी भूमिका जी चौकशीच्या माध्यमातून आम्ही तडजोड करतो दाखवली, हे एकदा जनतेच्या समोर येऊन द्या, हे पण आजच्या शिबिरात सांगितलं. दुसरा मुद्दा असा आहे की आज प्रत्येकाला तुम्हाला विचारायला लागेल, फक्त पक्ष आता बापट साहेब इथं आहेत, त्या ठिकाणी त्या वाघमारे साहेब आहेत, ह्या सर्व भूमिकेतून बघत असताना सरकार कसं राहू शकतं या संदर्भामध्ये तुम्हीच उत्तर द्या. आम्ही आमची भूमिका जाहीर केली, यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रमावस्था किंवा कुठल्याही प्रकारचं गुगली किंवा कुठल्याही प्रकारचं राजकीय अशा प्रकारची समीकरणं उलटीपालटी करण्याचा कुठलाही हेतू नाही. तीच भूमिका होती, ती कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना स्पष्टीकरण करण्यासाठी पवार साहेबांनी स्पष्ट. आणि जर समजा भाजपने त्या पद्धतीने योग्य पद्धतीने निर्णय घेतला नाही किंवा पाठिंबा घेतला नाही तर निवडणुका कधी लागू शकतात हेच पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ तो जो काही चेंडू टाकलेला आहे भाजपकडे टाकलाय असं जरी गृहीत धरलं किंवा कुणाकडे टाकलाय, म्हणजे इतकी बेमालून गोलंदाजी आहे ह्याच्यामध्ये, क्रिकेटचा जर का शब्द वापरायचा झाला तर म्हणजे गुगली आहे की दुसरा आहे की बाउन्सर आहे हे कळायला मार्ग नाही, असं नाही वाटत तुम्हाला? नाही, कसं आहे मंदारजी, आता शिंदे साहेब म्हणाले की आमची भूमिका संभ्रमावस्थेतली नाहीये.
आता हे हे म्हणूच शकत नाहीत, कारण यांनी 2 ऑक्टोबरला सांगितलं की आम्ही जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाही, आम्ही सेक्युलर पक्षांबरोबर राहणार. 19 तारखेला मतदानाच्या दिवशी यांनी सांगितलं आम्ही बीजेपीला पाठिंबा देणार. नंतर यांनी सांगितलं आम्ही बिनशर्त पाठिंबा देणार. आता शिंदे साहेब काय म्हणतायत की शिवसेना जर बीजेपी बरोबर गेली तर मग राष्ट्रवादी जाणार नाही. म्हणजे काय आहे की मगाशी जे मला बोलायचं होतं की राष्ट्रवादी मधला नाही, काही नाही, गट आहे की त्या गटाला बीजेपीला दिलेला पाठिंबा हा मान्य नाहीये. हे एवढे मातब्बर राष्ट्रवादीतले जे नेते आहेत, एकाही नेत्यांनी एक भूमिका जाहीरपणे मांडलेली नाही की आम्हाला बीजेपीला पाठिंबा द्यायचा आहे. ही भूमिका राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यांनी मांडलेली नाही. याच्यातून काय सिद्ध होतं की राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी 1-2 गट पडलेत की त्या गटाला कुठेतरी वाटतंय की बीजेपी बरोबर फरफटत आपण जाऊ नये. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की कुठेतरी बीजेपी बरोबर राष्ट्रवादीचं जे काही साठलोटं होतं त्याच्यामध्ये कुठेतरी जो स्पार्क उडालेला आहे, तो स्पार्क आपली खुंटी हलवून एकदा घट्ट करून बघूया आणि त्याच्यासाठी वापरलेले हे शब्द आहेत की बाबा ही प्रतिक्रिया दिल्यावर बीजेपी काय म्हणतंय आणि आपली पोझिशन काय आहे. नाही, तुम्ही जशी म्हणताय की जो काही स्पार्क उडालाय किंवा काय गिरीश बापट काही असा काही स्पार्क उडालाय काय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही बोलणी सुरू आहेत? काही नाही हो, काही नाही. मी आपल्याला सांगतो, शिंदे साहेब तुम्ही नका सांगू, मी सांगतो. नाही, तुम्ही एकत्रच आहात बापट साहेब, बोला कोणी एकाने बोललं तरी चालेल. काय नाही. असं आहे, भारतीय जनता पार्टीने या राज्यात निवडणुकीत शिवसेना त्यांच्याबरोबर युती करण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केला आणि जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याबरोबर केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर कुठलाही स्पार्क नाही, काहीही नाही. त्यांची जी स्थिती जनतेने करून ठेवली आहे त्यामुळे दोन्ही पक्ष खरं अडचणीत आहेत. आता याच्यात राष्ट्रवादीने पाठिंबा दिला म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवर नाराज आहे. पण ह्या दोघांच्या भांडणामुळेच ही स्थिती राज्यावरती आली हे जनता ओळखून आहे. आता मला एकच वाटतंय की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी कायम भूमिका मांडत आली की शिवसेनेबरोबर युती व्हावी ही भारतीय जनता पार्टीची आणि जनतेची इच्छा आहे, पण ती व्यावहारिक युती असावी. नाही, एकूण तुम्ही नाही जमलं तर निवडणुकीनंतर ती होऊ शकते. नाही, तुम्ही म्हणता व्यावहारिक होण्याचा प्रयत्न आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही अजूनपर्यंत त्याच्यात आशावादी आहोत. आता शरद पवारांनी जे सोडलंय अस्त्र घाबरणं लोकांना की निवडणुका येतील, त्याच्यामुळे काही लोक परत थोडस विचार करतील. ते विचार प्रक्रियेला गती देण्याचं काम नाही, शरद पवारांनी अस्त्र कोणावर सोडलंय? तुम्ही अस्त्र हा शब्द वापरला गिरीजी, तुम्ही अस्त्र हा शब्द वापरला. शरद पवारांनी अस्त्र कुणावरती सोडलेलं आहे? कुणावर सोडलंय असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, आता हे काँग्रेसवरही सोडलं असेल, सेनेवरही सोडलं असेल. आमच्यावर काय सोडायचा प्रश्नच नाही बापट साहेब. आम्ही पहिल्यापासून ठरवलंय की आम्ही विरोधी पक्षात बसणार. आम्ही आमचा विरोधी पक्ष जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. त्याच्यामुळे हे जे अस्त्र आहे हे बीजेपीवर सोडलंय. हे बीजेपीला वॉर्निंग दिलेली आहे की जरा तुम्ही आमच्या बरोबर व्यवस्थित राहा. बीजेपीवरती सोडण्यापेक्षा भाऊ तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मुळात शिवसेनेमध्ये सुद्धा आज दिवसभरामध्ये अशा 2 प्रकारची वेगवेगळी वक्तव्य आली. एक वक्तव्य एका वरिष्ठ नेत्यांनी असं केलं की आम्ही अस्थिर होऊ देणार नाही, पवारांच्या सांगण्यावरनं सरकार अस्थिर होऊ देणार नाही. दुसऱ्यांदा तेच शिवसेनेच्या अगदी म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुखांनी उद्धव ठाकरेंनी सुद्धा स्पष्ट केलं की आम्ही विरोधात बसणार. म्हणजे नेमकं शिवसेनेमध्ये सुद्धा अजून काही ठरलंय किंवा नाही ठरलंय अशी परिस्थिती आहे. काय नेमकं तुम्हाला वाटतंय? शिवसेनेमध्ये पहिल्यापासून गोंधळाची परिस्थिती आहे. किंबहुना वेगळ्या प्रकारे भाजपमध्ये पण ती गोंधळाची परिस्थिती आहे की आपण कोणाचा पाठिंबा घ्यायचा हे भाजप ठरवू शकलं नाही. आणि गेले महिनाभर आपण एक गोष्ट ऐकतो की आमचा दरवाजा उघडा आहे, पण ते मला कुठचं तरी एक सिनेमातलं गाणं आठवतं, मेरा नाम है चमेली मैं आई आणि दरवाजे पे खडी आहे असं ते असतं, पण दरवाजा काही उघडत नाही आणि ती दरवाजे पे खडी असते. तसा हा एकूण राजकारणाचा परिणाम आहे. पण तो दुय्यम भाग आहे.
तुम्ही एक लक्षात घ्या की हे सरकार बनलं, हे कुठलं सरकार बनणार आणि अजून मुळात कोणाला किती जागा मिळणार हे सुद्धा बरोबर 1 महिन्यापूर्वी 18 ऑक्टोबरला कोणालाही माहीत नव्हतं. त्याच्या आधी प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्विट केला होता. नाही, नक्की ही सगळी पुढचं- माहिती या अगोदर पण पुढचं सगळ्यांना सरकार आपल्याला माहिती आहे. बनवण्यामध्ये या सगळ्यांना पुढचं सरकार भाऊ ही सगळी हा. माहिती तुम्ही अगोदर पण याच आपल्या कार्यक्रमामध्ये बोललेलं आहे. पण एक्झॅक्टली. तुम्हाला- आणि त्यामुळे हे सगळं कसं चाललंय हे लक्षात ठेवा. ज्यांनी सरकार बनवलं तेच गोंधळ घालतायत ना. भाजपला वाटतं की आपण सरकार बनवलंय, पण तसं नाहीये. सरकार मुळातच शरद पवारांनी बनवलंय ना, हे लक्षात घ्या. हम्म. शरद पवार हे अतिशय महत्वाचे राजकारणी आहेत महाराष्ट्रातले आणि त्यांना फक्त राष्ट्रवादी पक्षातले तुम्ही समजू नका. शरद पवारांचे हे पाठीराखे हे सर्व पक्षामध्ये आहेत आणि त्यामुळे जे आता दोन्हीकडचे प्रवक्ते म्हणतायत, राष्ट्रवादीचे असोत किंवा भाजपचे असोत, ते काय सांगतायत की सगळ्याच आमदारांना नकोय आणि ते सगळ्याच आमदारांना नकोत याचं प्रतिनिधित्व शरद पवार करतात. नक्की आणि म्हणून ते पहिल्या दिवशी म्हणाले एक वेगळं निरीक्षण आणि विश्लेषण तुम्ही केलेलं आहे भाऊ. हा पवारांचा पॉवर प्ले आहे का आणि सर्वव्यापी अशा प्रकारे राजकारण शरद पवारांचं सर्व पक्षांमध्ये त्यांचे वेगवेगळे सहानुभूतीदार सुद्धा आहेत अशा अर्थाने तुम्ही जे काय म्हणताय त्याचा नेमका अर्थ काय होतो तेही आपण समजून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण काही बोलक्या प्रतिक्रिया बघूयात आपल्या प्रेक्षकांच्या. शीतल शिंदे म्हणतायत पवारांच्या गुगलीवर सगळ्यांची विकेट जाणार असंच वाटतंय. सागर माळी म्हणतायत हा पवारांचा दुटप्पीपणा आहे. एकीकडे स्थिर सरकारबद्दल बोलायचं आणि दुसरीकडे असे संकेत द्यायचे. या व्यतिरिक्त संदीप म्हात्रे म्हणतायत राष्ट्रवादीची एक भूमिका नसते, संभ्रम निर्माण करण्यातच त्यांचं खरं राजकारण आहे. एकूण बोलक्या प्रतिक्रिया आहेत या संदर्भातल्या. आणि सगळ्यात पुन्हा महत्त्वाचा मुद्दा जो विचारायचा आहे, हा पवारांचा पॉवर प्ले आहे का या संदर्भात तुम्हाला खास करून भटेवरा तुम्हाला विचारायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एकूण ही परिस्थिती आपण बघतोय. पवारांनी स्वतःची पुन्हा एकदा ताकद सुद्धा दाखवून दिलेली आहे की भाजप सरकार जे आहे ते त्यांच्याशिवाय टिकणार नाहीये. दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारून शिवसेनेनं एक प्रकारचा पुढे जाण्याचं काम केलेलं आहे. आता त्यांना मागे हटणं सुद्धा अत्यंत अवघड जाणार आहे. अशा परिस्थितीत काय येणाऱ्या काळातली राजकीय परिस्थिती तुम्हाला दिसते? मंदार, तुमच्या प्रश्नाचं जर नेमकं उत्तर द्यायचं तर आता कितीतरी चर्चा झाल्या आणि आजच्याही चर्चेत तोच पुन्हा सूर आहे की नैसर्गिक, मग बापट सांगत होते की शिवसेनेशी आम्ही प्रामाणिकपणे जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक मित्र असा उल्लेख केला जातो शिवसेना आणि भाजपचा. नैसर्गिक मित्राचं सूत्र काय तर हिंदुत्व किंवा हिंदू धर्म. आता हिंदू धर्म झाला. वानखेडेच्या शपथविधीच्या वेळेला एका फोनवर उपस्थित राहण्याचा आपद्धर्म निभावून झाला. काल परवा भागवत धर्म झाला. पण हे तिन्ही धर्मानंतरही ते एकत्र येत नाही म्हटल्यानंतर राष्ट्रवादीने आपलं राजकारण करू नये अशी अपेक्षा करणं चूक आहे. मुळात बापटांचं एक किंवा एकूणच या भाजपच्या सरकारचं असं मत दिसतंय की निवडणुका कोणाला नकोय तोपर्यंत आपण सरकार चालवलं पाहिजे. आज मध्यावधी निवडणुकीचे संकेत पवारांनी दिले. दुसरीकडे भाजपच्या अंतर्गत गोटातला जो काही सूर माझ्या कानावर आलेला आहे तो बापट मान्य करणार नाहीत, पण तो असा आहे की वाजपेयींचं सरकार जेव्हा एक मताने पडलं होतं आणि निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आणि 6 वर्ष सरकार चाललं. त्याच्यामुळे लवकरच मंदार आपल्याला कदाचित अशी चर्चा करायची वेळ येणार आहे की राष्ट्रवादी हे सरकार खाली पाडणार की भारतीय जनता पार्टीच हे सरकार पाडून पुन्हा निवडणुकीला सामोरं जायला या राज्याला भाग पाडणार आहे. अशी स्पर्धाही कदाचित नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी एक गोष्ट याच वाहिनीवर आपल्या पूर्वीच्या जवळपास 2-3 महिन्या आधीच्या चर्चेत बोललो होतो की ही सत्तेची फायनल नाही, ही सत्तेची सेमी फायनल आहे आणि त्या सेमी फायनलच्या दिशेने आपल्या फायनल कडे जाण्याच्या दिशेने जे काही आज सेमी फायनलची चर्चा आपण करतो आहोत तशीच एकूण परिस्थिती पवारांच्या वक्तव्यामुळे उद्भवलेली आहे. तेव्हा याला पवारांचा पॉवर प्ले म्हणा किंवा शिवसेनेचं संभ्रम म्हणा, त्याच्यातून उद्भवलेल्या स्थितीनंतर आता राज्यामध्ये जे काही विधानसभेचं अधिवेशन नागपूरला होणार आहे ते गोंधळाचंच होणार. कारण कोण सरकार चालवतंय, कोणाचा पाठिंबा आहे काही स्पष्ट नाही.
नाही, पण या अशा परिस्थितीत गिरीश बापट, तुम्हाला असं वाटतं का की सरकार खऱ्या अर्थानं जे लोककल्याणकारी काम करणं अपेक्षित आहे ते करू शकेल? कारण ही अत्यंत संभ्रमाची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती खरं तर भाजप सुद्धा सोडवू शकत होता. बघा, एक वेगळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली हे आपल्याला मान्य करावं लागेल. भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जास्त आमदार होते म्हणून आम्ही जाऊन दावा केला. मग ज्यांना भाजपचं लोक आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन दावा करावा आणि सिद्ध करावं की हो यांच्यापेक्षा आमचे जास्ती आहेत. हे कोणाला करायचंय का? करायचं नाही त्यांना. मग आता तेही करायचं नाही. दुसरं काय करायचंय की आपल्यामुळे सरकार पडलं, आम्ही त्या पापात सहभागी नाही, अशी पण भूमिका आतून सगळ्यांची. राष्ट्रवादीची पण ती भूमिका आहे, काँग्रेसची ती आहे, सेनेची न बोलताय. कारण मग जनतेमध्ये जी अप्रियता निर्माण होईल ती कोणाला नकोय. आणि म्हणून आता जनतेला या राज्यामध्ये जास्तीत जास्त संख्या असणाऱ्या भाजपनी सरकार चालवावं. आम्ही कोणाला पाठिंबा मागायला गेलो नव्हतो. त्यांना अस्थिरता वाटते, त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न पुढे निर्माण होणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या यशापायसीची त्यांना काळजी आहे, आम्हाला काही काळजी नाहीये. आम्ही याही निवडणुकीत दाखवलं. आणि म्हणून मला असं वाटतं आपण तर करायचं नाही पण दुसऱ्याला करू द्यायचं नाही. हे फार दिवस नाटक चालणार नाही. अर्थात शशिकांत शिंदे ही अडवणूक आहे का? शशिकांत शिंदेना याचं उत्तर द्यावं लागेल. ही अडवणूक आहे असं तुम्हाला वाटतंय का? एक प्रकारे सातत्यानं तुमची शक्ती जी आहे ती दाखवून द्यायची, उपद्रव मूल्य जे आहे ते दाखवून द्यायचं, अशा प्रकारची अडवणूक आहे असा सूर त्यातनं निघतोय गिरीश बापट यांच्या बोलण्यातून. नाही, आम्हाला या निवडणुकीला आम्हाला 60-65 जागा मिळतील अशी अपेक्षा होती. यात यश आलं नाही. प्रफुल्ल पटेल भाईंनी जे सांगितलं होतं की आम्ही सत्तेच्या समीकरणाचे त्या ठिकाणी निश्चितपणाने आमची सत्तेची समीकरण आमच्यामुळे होती, पण यश आलं नाही हे आम्ही मान्य करतो. जनतेने कौल दिलाय. आता निर्णय हा गिरीश बापटांच्या भाजपला घ्यायचा आहे. आम्ही स्थिर सरकारच्या भूमिकेतून प्रत्येक पक्षाने आपली भूमिका सांगितली. आज संजय राऊतांनी पण सांगितलं की आम्ही सरकार अस्थिर होऊन देणार नाही. आता कोण कशा पद्धतीने खेळी करते याची परीक्षेचा निर्णय आता खरं म्हटलं तर भाजपने घ्यायचा आहे. त्यांनी कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे हा त्यांनी ठरवायचा आहे. त्यामुळे बापट साहेब म्हणतात त्या मुद्द्यावर मी एवढंच सांगेल की आता कोण ब्लेम गेम खेळतोय वगैरे असं सोडून द्या. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा तर तुम्ही त्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळा करून घ्या आणि एकदा सरकार 5 वर्ष स्थिर आहे दाखवण्याच्या बाबतीमध्ये ज्यांना कोणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला करायची आहे चर्चा, निर्णय घ्यायचा तो घेऊन टाका. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे शब्द सांगितली. आम्हाला स्थिरता ही भूमिकेशी बांधील नाही, फक्त स्थिरता या असावी. चुकीचा निर्णय झाला तर आम्ही विरोधात असू, ही भूमिका आहे. आम्ही हिंदुत्ववादी वगैरे या विषयाशी बांधील न राहता आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही कुठेही अजेंडा दाखवलेला नाही. स्थिरता तुम्हाला असं वाटत नाही का शशिकांत शिंदे? तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही यापुढेही असंही कधी बोलले नाहीत की आम्ही सरकारमध्ये येण्यासाठी सुद्धा उत्सुक आहोत? अशा प्रकारचा सुद्धा कुठला एक पर्याय सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. कुठेही सरकारमध्ये सामील होण्याची भूमिका घेतलेली नाही. आम्ही बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. आपण लक्षात ठेवा. कसं आहे मतदारजी, मला परवानगी असेल नाही बोला. कसं आहे की जर राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिलाय आणि त्यांना स्थिर सरकार पाहिजे आहे तर मग राष्ट्रवादीने राज्यपालांकडे लेटर द्यायचं होतं आमच्या पक्षाचा बीजेपीला पाठिंबा आहे. मग ते लेटर राज्यपालांकडे दिलेलं नाही. मला जरा 2 मिनिटं बोलू द्या शिंदे साहेब मला बोलू द्या 2 मिनिटं. की राष्ट्रवादीनी राज्यपालांकडे आपण एक मी तुम्हाला ऐका एक मध्येच थांबवतो. आता या सर्व परिस्थितीत तुम्हाला काय राजकीय विश्लेषक म्हणून वाटतंय ते पण एकदा सांगा की काय नक्की महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार येण्यासाठी व्हावं. ठीक आहे, एकदा आमचं सांगता तसं तुम्ही पण सांगू टाका. राष्ट्रवादीला जर स्थिर सरकार पाहिजे तर राष्ट्रवादीनी राज्यपालांकडे लेटर द्यायचंय सरळ पाठिंब्याचं. ते लेटर राष्ट्रवादी देऊ शकते. राष्ट्रवादीने ते लेटर दिलंय का? तर दिलेलं नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं की भाजपनं मागितलेलं नाहीये पाठिंबा. नाही, तुम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय, मग तुम्ही राज्यपालांकडे जाऊन लेटर का नाही देत? जर तुम्हाला महाराष्ट्राचा स्थिर सरकार पाहिजे तर ते लेटर तुम्ही देऊ शकता, तुम्ही दिलेलं नाही.
आवाजी मतदान झालं हे सांगतात की आम्ही गप्प बसलो, आम्ही हो असं म्हणालो नाही, तटस्थ राहिले. म्हणजे तिथे तुमचा पाठिंबा आहे हे तुम्ही स्वतः सिद्ध करायला तयार नाहीत. बीजेपीची परिस्थिती अशी आहे, त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा पाहिजे, पण तो जर जगाला कळला तर त्यांचं असं होईल किंवा ज्या पार्टीला त्यांनी नॅशनल करप्ट पार्टी म्हणून मोदींनी सांगितलंय ते सगळे लोक त्यांच्यापासून दुरावतील, म्हणून त्यांना दाखवायचं नाही की राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही घेतोय. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळे पक्ष जे म्हणतात, फक्त 3 पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि बीजेपी यांच्या हातामध्ये हे अवलंबून आहे की यांना स्थिर सरकार कसं करायचंय. जर हे सरकार पडलं तर या तिघांच्या गोंधळामुळे, यांच्या संभ्रमामुळे आणि यांनी खंबीर भूमिका न घेतल्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे. पण हा जो सस्पेन्स हा जो सस्पेन्स आहे, भाऊ तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, हा सस्पेन्स मुळात लवकरात लवकर संपेल का? कारण हा सस्पेन्स प्रत्येक जणांनी आपल्या उत्तर नाही दिलं. नाही प्रत्येक जणांनी उत्तर नाही दिलं की कसं करावं हे सांगितलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं मला असं वाटतं आमची काँग्रेसची भूमिका, आम्ही विरोधी पक्षात बसणार, आम्हाला सरकारशी घेणं देणं नाही. ते स्थिर असू द्या किंवा अस्थिर असू द्या, ते जर उद्या पडलं तर आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. विरोधी पक्षात तुम्ही 2 भूमिका घेतल्यात, किंबहुना 3 भूमिका सुद्धा घेऊन झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंत. भाजपनं सुद्धा याबाबत स्पष्ट असं काही एकच भूमिका आहे, आमची एकच भूमिका आहे. तुम्ही एकदा तटस्थ राहिलेला आहात, एकदा विनाट तुम्ही राहिलेला. आता तुम्ही म्हणताय नीट चालवा सरकार. काही दिवस झाले सरकार सुरू होऊन, तुम्ही आता म्हणताय की नीट चाललं नाही तर आम्ही असं असं करू. प्रत्येक वेळेला तुम्ही बरोबर आहे ना, एखादा चुकीचा निर्णय झाला तर मी विरोधात बोलायला लागणार. पण आता कितीचे दिवस झाले आतापर्यंत राष्ट्रवादीची भूमिका जी आहे त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला तर आम्हाला विरोध करावा लागणार. एक अगदी जाता जाता मला भाऊ तुम्हाला प्रश्न विचारायचा, हा जो सस्पेन्स आहे, म्हणजे शिवसेनेने एक प्रकारचा सस्पेन्स अगदी विरोधी पक्ष नेतेपद घेऊन सुद्धा अजूनही ठेवलेला आहे, हा सस्पेन्स संपेल का लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या राजकारणातला? नाही, तो सस्पेन्स संपणार नाही. कारण शिवसेनेलाही मला वाटत नाही की त्यांना सहानुभूती मिळवायचे. पण मंदार, तुम्ही एक चांगला शब्द वापरला होता की हा पॉवर प्ले आहे का. पॉवर प्ले नावाचा जो क्रिकेटमध्ये प्रकार असतो, त्याच्यामध्ये तो जो फिल्डिंग करणारा, क्षेत्ररक्षण करणारा संघ असतो, त्याला तो चॉईस करता येतो की ह्या 5 ओव्हर्स मी पॉवर प्ले म्हणून खेळतोय, आणि मग त्याच्यात त्याला ते खेळाडू कुठे ठेवायचे, कुठे नाही ठेवायचे, असे काहीतरी नियम आहेत. त्यामुळे पॉवर प्ले जो तुम्ही शब्द वापरला तो परफेक्ट आहे की आपल्या सोयीनुसार निवडणुका प्रत्येकाला पाहिजेत. मग त्या शिवसेना असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस फक्त आपल्या भूमिकेवर ठाम आहे की आपल्याला विरोधात बसायचंय. कारण त्यांना माहिती की आता काही आपल्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाहीये, काँग्रेसकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही, ते त्यांनी स्वीकारलेलं. पवारांच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही. पवारांच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही. पवारांना प्रत्येक गोष्टीला राजकारण खेळायचंच असतं. त्यामुळे त्यांना एक भूमिका घ्यायला लागते आणि मग ती सोयीनुसार बदलावी लागते. आज पवारांनी जे सांगितलंय पहिल्यांदा की शिवसेना, एक मिनिट अगदी थोडक्यात भाऊ तुम्ही जे काही म्हणताय तोही मुद्दा अत्यंत रास्त आहे. पण त्याबरोबरीनं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा या सरकार पुढे, या नव्या सरकार पुढे काही वाढून ठेवलंय का, हा सस्पेन्स सुद्धा या निमित्ताने समोर आलेला आहे. पवारांच्या वक्तव्याच्या पश्चात आपल्याला हे नक्की सांगता येऊ शकतं की येणारं हिवाळी अधिवेशन सुद्धा इतकं सुखद आणि थंडगार अशा पद्धतीचं या राज्य सरकारला नव्या नसणार आहे. हेही याची चुणूक आहे, याची एक नांदी आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. सध्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद, नमस्कार.